शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसान जमा होणार आहे। देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक निधीच्या स्वरूपात रक्कम दिली जाते आणि त्याचा हप्ता हा आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेची रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाणार। शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर आता तुम्ही पण नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत आनंदाची ठरणार आहे, कारण की आता राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमोचा हप्ता तर पडणारच, त्याचबरोबर देखील पीएम किसान योजनेच्या हप्त्याची पूर्णपणे देखील त्यांना प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा सर्वात मोठा हा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे देखील शेतकरी पूर्णपणे चिंताग्रस्त झालेले आहे। शेतकऱ्यांची पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर आता तुम्हाला देखील प्रतीक्षा करायची गरज नाहीये। तुमची पण पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे, कारण की आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा देखील 23वा हप्ता जमा करण्याचा हा सर्वात मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला असून आता देखील राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। आता 2 हप्ते देखील शेतकऱ्यांना देण्यामध्ये येणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे। पीएम किसान योजनेचा लाभ देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आणि त्यातले त्यात नमो शेतकरी योजनेच्या 23व्या हप्त्याची देखील तारीख या ठिकाणी आजची देण्यामध्ये आली असून आता 23वा हप्ता आणि देखील 9वा हप्ता जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। पूर्णपणे जाहीर झाल्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे चिंतामुक्त झालेले आहे। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची पण आता दोन्ही हप्त्याची प्रतीक्षा मिटवली गेलेली आहे। आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिलेली नाहीये, कारण की आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमोचा हप्ता पडणार, त्याचबरोबर देखील पीएम किसान योजनेचाही हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पडणार। असे 2 हप्ते एकत्रितपणे तुम्हाला देखील देण्यात येणार असून डीबीटीचं बटन दाबून हे दोन्ही हप्ते तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील दिसणार असल्याचे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट झाल्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे आनंदी झालेले आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, कोणकोणता हप्ता आणि किती वाजून किती मिनिटांनी डीबीटीचं बटन दाबून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। ती वेळ देखील या ठिकाणी आलेली आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती वेळ बघू। त्याच वेळेला तुम्हाला देखील तुमचा मोबाईल असेल, तुमचं बँकेचं खातं असेल, ज्या खात्यावरती तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पीएम किसान योजनेचा हप्ता येतो ते खातं देखील तुम्हाला चेक करायचं आहे। ती वेळ आपल्याकडे आलेली आहे। आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील महत्त्वाचे मुद्दे कळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या गावांमध्ये पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार, आजपासून कोणकोणत्या शेतकऱ्यांना रक्कम मिळायला सुरुवात होणार आहे ते शेतकरी देखील आपण या ठिकाणी बघायचा पूर्णपणे प्रयत्न करणार। त्या शेतकऱ्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्ही देखील आता व्हिडिओला पूर्ण बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। महत्त्वाची अपडेट आहे तर या ठिकाणी लक्ष द्या। आता बऱ्याच शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून आज रक्कम मिळणार, काही शेतकऱ्यांना आज तर काही शेतकऱ्यांना उद्या, अशा या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची, त्याचबरोबर देखील पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची असे 2 हप्त्याची रक्कम देखील एकत्रितपणे जमा केली जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना पूर्णपणे दिलासा मिळालेला आहे। आता शेतकरी जर तुम्ही पण असाल तर तुम्हाला देखील या ठिकाणी रक्कम देण्यामध्ये येणार आहे। आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला। जर तुम्ही पण याच 14 जिल्ह्यातील शेतकरी येत असाल तर डीबीटीच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना आज तर काही शेतकऱ्यांना उद्या, अशा 2 दिवसामध्ये तुम्हाला देखील पूर्णपणे रक्कम मिळणार आहे। तर चला या ठिकाणी आपण बघू कोणकोणत्या शेतकऱ्यांना आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये पीक विमा योजनेचा लाभ मिळणार, किती रुपयापर्यंतचा लाभ मिळणार तेही आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया।
आता किती रुपये तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे ते लगेच आपण या ठिकाणी बघू. नमो शेतकरी योजनेचा लाभ तुम्हाला देखील राज्य सरकारच्या माध्यमातून मिळतो. त्यामुळे देखील राज्य सरकारने तुम्हाला 2,000 रुपयापर्यंतचा निधी देखील सांगितल्यामुळे आता 2,000 रुपये देखील तुम्हाला मिळणार आहे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे. जर तुम्ही पण नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला पण आता चिंता करायची गरज राहिलेली नाहीये, कारण की देखील तुमच्या खात्यावरती नमोचा हप्ता पडणार. 2,000 रुपये देखील नमोचे पडणार. त्याचबरोबर देखील केंद्र सरकारने ही मोठा निर्णय घेतला आणि PM किसान योजनेचा 2,000 रुपये म्हणजेच की देखील 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये देखील पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोडण्याचा हा सर्वात मोठा निर्णय देखील पार पाडल्यामुळे आता 2 हप्ते शेतकऱ्यांना एकत्रितपणे 4,000 रुपये दिले जाणार असल्याचे या ठिकाणी पूर्णपणे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट झाल्यामुळे शेतकरी देखील आता पूर्णपणे आनंदी झालेले चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण आता 4,000 रुपयापर्यंतचा निधी मिळणार. आता या ठिकाणी फक्त तुम्हाला जिल्ह्याची यादी बघायची आहे. त्याच जिल्ह्याच्या यादीतील पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे, कारण की देखील या ठिकाणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे रक्कम दिली जाणार आहे. नमो आणि PM किसान योजनेच्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. खूप दिवसाची नमोच्या हप्त्याची शेतकरी पूर्णपणे 8वा हप्ता मिळाला, तसा देखील 9वा हप्ता केव्हा मिळेल असा प्रश्न करत होते. नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी आतुरतेने करत होते. आता त्यांना पण चिंता करायची गरज नाही आहे. त्यांची पण आता चिंता मिटवली गेलेली आहे, कारण की देखील आता पूर्णपणे 2 हप्ते म्हणजेच की 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला असून आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण आता 2 हप्ते देखील एकत्रितपणे मिळणार. 23वा हप्ता आणि 8वा हप्ता. सर्वात प्रथम या 14 जिल्ह्यातील म्हणजेच की आता या 14 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहणारे शेतकरी असाल, जर तुम्ही पण पीक विमा योजने असेल किंवा नमोचा असेल, PM किसान योजनेचा असेल अर्ज देखील याच 14 जिल्ह्याच्या यादीतून राहत असाल, जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या ठिकाणी येत असेल तर तुम्हाला देखील या ठिकाणी चिंता करायची नाहीये. तुमच्या पण जिल्ह्याला आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये पूर्णपणे नमोच्या 8व्या हप्त्याची जशी रक्कम तुम्हाला मिळालेली आहे त्याचप्रमाणे 9व्या हप्त्याची आणि 23व्या हप्त्याची रक्कम देखील आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही पण या ठिकाणी पात्र ठरलेले आहात. आता या ठिकाणी आपण ते 14 जिल्ह्याच्या यादीला या ठिकाणी सुरुवात करूया. त्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची नाहीये. तुमची पण आता पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे. सर्वात प्रथम जिल्हा बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची ही बातमी समोर आलेली आहे. जर आता तुम्ही पण बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्ही पण त्या ठिकाणाहून पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या आणि PM किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर 2 हप्ते तुमच्यासाठी या ठिकाणी सोडलेले आहे. समोरचा नांदेड जिल्हा. जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, नांदेड जिल्हा जर तुमचा पण असेल तर तुम्हाला देखील या ठिकाणी चिंता करायची गरज नाहीये. तुमची पण चिंता या ठिकाणी मिटवली गेलेली आहे, कारण की देखील नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे लाभ देखील नांदेड जिल्ह्यातही मिळणार. अहिल्यानगर जिल्हा जर तुमचा पण अहिल्यानगर जिल्हा असेल तर तुम्हाला देखील चिंता करायची नाहीये, कारण की देखील या 23 या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव देखील आल्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. 2 हप्ते एकत्रितपणे जमा करण्याचा लाभ देखील या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल. समोरचा सोलापूर जिल्हा. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी येत असाल, जर तुम्ही पण सोलापूरमधून PM किसान योजनेचा असो नमो शेतकरी योजनेचा हप्ता केव्हा मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल, अशी देखील तुम्ही पण मागणी करत असाल तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता चिंता मिटलेली आहे असं बोलायला काय हरकत नाहीये, कारण की देखील सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असून आज या वेळेला शेतकऱ्यांना देखील पूर्णपणे दिलासा मिळणार आहे. समोरचा या ठिकाणी वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा खुश झालेले असून आता वर्धा जिल्ह्यातील शेतकरी थेट नाचणार आहे. समोरचा महत्त्वाचा संभाजीनगर जिल्हा. जर आता तुम्ही पण याच संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील एक मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर
आलेली आहे. आता तुम्हाला पण पूर्णपणे नमोचा हप्ता तर मिळणारच. त्याचबरोबर देखील केंद्र सरकारने ही तुमच्यासाठी मोठा निर्णय घेतला आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता असे 2 हप्ते एकत्रितपणे सोडण्याचा सर्वात मोठा हा निर्णय झालेला आहे. समोरचा या ठिकाणी जिल्हा असणार आहे बीड जिल्हा, लातूर जिल्हा. जर आता तुम्ही पण लातूर जिल्ह्यातील शेतकरी येत असाल तर तुम्हाला पण चिंता करायची नाहीये. समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा या ठिकाणी जालना जिल्हा. जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, जालना जिल्हा तुमचा असेल तर तुम्हाला पण या ठिकाणी अजिबात काळजी करायची नाहीये. कारण की देखील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे नमोचा हप्ता मिळणार असून त्याचबरोबर देखील PM किसान योजनेचा 23वा हप्ता 2 हप्ते जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्रितपणे टाकायचा निर्णय देखील घेतलेला असल्यामुळे आता याच 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये जालना जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेले असल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पूर्णपणे दिलासा मिळालेला आहे. जालना जिल्ह्यातील शेतकरी देखील पूर्णपणे चिंताग्रस्त झालेले आहे. त्यांची चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा बघण्यापूर्वी आपण आता या ठिकाणी वेळ बघणार आहे. त्याच वेळेला देखील तुम्हाला रक्कम मिळणार. DBTचं बटन केव्हा दाबणार, कोणत्या वेळेला DBTचं बटन दाबून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता असे देखील एकत्रितपणे 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती वाजून किती मिनिटांनी सोडले जाईल आणि देखील या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम मिळेल ती वेळ देखील या ठिकाणी आलेली. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या वेळेचा पूर्णपणे उल्लेख आलेला असल्या कारणामुळे आता याच वेळेला तुम्हाला पण पूर्णपणे रक्कम मिळणार आहे. कोणती असणार वेळ, कोणत्या वेळेला DBTचं बटन दाबणार आणि DBTच्या माध्यमातून रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार तर ती वेळ देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे. ती वेळ आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. त्याच वेळेला देखील तुम्हाला तुमचा मोबाईल असेल, तुमचं बँकेचं खातं असेल ते चेक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला देखील पूर्णपणे देखील या ठिकाणी कळेल की नमोचा हप्ता जमा झाला की नाही झाला. आता तुम्हाला नमोचा 9वा हप्ताच नव्हे तर PM किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये दिले जाणार. याच वेळेला तुम्हाला देखील तुमचा मोबाईल असेल, तुमचं बँकेचं खातं असेल ते देखील या ठिकाणी चेक करायचं आहे. वेळ असणार आहे 5ची. उद्या देखील 5 वाजता DBTच्या माध्यमातून देखील रक्कम या ठिकाणी जमा करण्यास सुरुवात देखील होणार आहे. आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. ही वेळ देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. याच वेळेला देखील तुमच्या खात्यावरती तुम्हाला मेसेज दिसेल. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5ची वेळ देखील पूर्णपणे जाहीर झालेली आहे. 5 वाजता देखील शेतकऱ्यांना पूर्णपणे आनंदी आणि खुश करण्यामध्ये आलेलं असून आता देखील 2 दिवसामध्ये, आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये पूर्णपणे दोन्ही हप्ते एकत्रितपणे एकदाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा देखील होणार आहे. आता या ठिकाणी आपण बघू ते 14 जिल्हे जे बाकी होते ते. आता जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं नसेल तर तुम्हाला देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसे मिळणार. पण जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं आणि तरीही तुम्हाला रक्कम आली नाही, तरीही तुम्हाला पैसे आले नाही, तर करायचं काय आहे तर ही 2 कामे करायची आहे. जर तुम्ही पण याच जिल्ह्यातील शेतकरी राहत असाल आणि तुम्हाला पण नमोचा असेल, PM किसान योजनेचा असेल हप्ता जर मिळाला नाही तर तुम्ही देखील या ठिकाणी जाऊन ही 2 महत्त्वाची कामे, ही 2 महत्त्वाची कागदपत्रे पूर्ण करा आणि देखील या ठिकाणी पडताळणी करा की तुमची पण ती 2 महत्त्वाची कामे अधुरी आहे की पूर्ण तुम्ही केलेली आहे. ती 2 महत्त्वाची कामे असणार आहे तुमची. या ठिकाणी पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे eKYC. शेतकऱ्यांसाठी eKYC करणं गरजेचे ठरलेले आहे. आता eKYC नसेल तर तुम्हाला पण हप्ता मिळणार नाहीये. त्यामुळे तुम्ही पण लक्षात घ्या. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं असेल आणि तुम्ही पण देखील या ठिकाणी eKYC केलेलं नसेल तर तुम्हाला देखील लवकरात लवकर eKYC करणं गरजेचे या ठिकाणी ठरणार आहे. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे या ठिकाणी असणार आहे आपलं फार्मर ID. फार्मर ID देखील तुम्हाला पण लवकरात लवकर बनवणं गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी लाभ मिळेल. दोन्ही कामे तुम्ही पण लवकरात लवकर करा. तिसरं महत्त्वाचं म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रोजच्या रोज अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की सांगा.